नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे आमच्या आजच्या ब्लॉग मध्ये. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आणि त्याला काय झालं काय माहिती नाही. काय तिथे शाळेत गेम चालू आहे. चल माहिती आहे की मग रोज चालू आहे की ते काय मॅडमचं चालू आहे. तू तो गया बेटे. क्रिकेटची मॅच खेळायचं मॅडम. चल रोज रोज का जात नाही कुठं मॅच बघायला? मॅडमची चालू आहे ना. मॅडमची मॅच बघावं लागते. खेळ बघणं महत्वाचं आहे. रोज खेळ स्टुडंटचे खेळ होते, बघणं सरांचे होते. पण खेळ बघणं महत्वाचं आहे. मी आज घरी आहो का नाही? मी घरी कधी आज आहो का नाही? रोजच येतोस की पण 10 वाजता? मी आज घरी आहो का नाही? तू 10 वाजता पण येतोस खेळाला का? महत्व देणं म्हणजे गरजेचं आहे. तुला- राजे महाराजाच्या काळापासून खेळाला महत्व दिलेलं गेलेलं आहे. राजर्षी शाहू महाराज सुद्धा खेळाला महत्व द्यायचे. मग मी जर एखाद्या खेळाला महत्व ते देत मला असेल ज्ञान- तर काय चुकलं? मला खेळणारा खेळाडू स्त्री आहे की पुरुष आहे हे पाहण्यापेक्षा हे मी महत्वाचं आहे जर सगळ्यात जास्त. खेळ पाहिला तर माझं काय चुकलं त्याच्या? माझं अरे म्हणणं- काय चुकलं? माझं- अरे काय चुकलं? ऐकून काय घे चुकलं माझं. रे? माझं म्हणणं ऐकून दे. मी काय म्हणते, खेळ रोजच चालू आहे. तू पुन्हा म्हण, आजच आलीचं. का तू बघायचंय पुन्हा म्हण, तुला? आलीचं. तू पुन्हा म्हणजे म्हण, तुला आलीचं. मॅडमला बघायचं हे क्लिअर सांग. नो 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 नाही ना सांग ना. मॅडमला बघायचं हे तू क्लिअर सांग. मी पण मॅडम आहे, मला बघ की. कीर्तीच्या फळात बघा. गधला तू. ह्या माणसाला बघा, ह्याला शाळेमध्ये रोज खेळ चालू आहेत आणि याला आज जायचंय. कारण काय माहितीये? कारण आज मॅडमचे खेळ चालू आहेत. असा निर्लज्ज माणूस आहे. बोल नकोस तू. तर आमच्या घराच्या समोर एक शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये 26 जानेवारी निमित्त शाळेमध्ये होणारे जे खेळ आहेत ते खेळ चालू आहेत आणि ते खेळ मी तुम्हाला थोडं दाखवतो. आमच्या गच्चीवरून तिथं स्पष्ट सगळं दिसतंय आणि त्याच्यामध्ये आज क्रिकेटचा खेळ चालू आहे. सॉरी, गेम चुकला. व्हॉलीबॉलचा गेम चालू आहे. व्हॉलीबॉल दाखवतो. मला असं वाटतंय बरं का, तर प्रत्येक शाळेमध्ये असं शिक्षकाचं खेळ घ्यायला पाहिजे. म्हणजे शिक्षक जर खेळले तर त्यांच्याकडे बघून विद्यार्थी पण शाळेमध्ये खेळ खेळायला शिकतील आणि शिक्षक जर खेळत असतील तर विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह बघायला मिळतोय आपल्याला. त्याच्यामुळे अशा ऍक्टिव्हिटी शाळेमध्ये शिक्षकांच्या बाबतीत घ्यायला पाहिजेत. गेम काय बघण्यासारखा नाही. जस्ट हातामध्ये कॅच करला आणि बॉल परत फेकायला लागले, त्याच्यामुळं काही मजा नाही. आपण आज काय वेगळ्या ऍक्टिव्हिटी करू. चलो. आणि इथं बघू शकता आपण, विशाल आमची गाडी धुवलेलं आहे आणि मी त्याच्या हाताखाली छोटू आहे. अंजू हे आण, अंजू ते आण, अंजू हे आण, ते आण. आणि मला काय म्हणलं, आपण दोघं गाडी धुवून. म्हणजे मला त्याच्यासाठी बोलवलं, फक्त हाताखाली काम करण्यासाठी. तरी इथं विशालने वॉशिंग सेंटर चालू केलंय. कुणाला गाड्या धुवायचं असेल तर याला नक्की संपर्क करा. तुझा मोबाईल नंबर सांग. 38 32 33 34 35 36 37 38 39 40 50 60 70 80 90 100 101 102 103. त्यांना हे कर, थोडस रिक्वेस्ट कर, काय म्हणजे गाड्या पाठवा धुवायला म्हणून. आमच्या पनवती वॉशिंग सेंटरला येऊ नका, तुमची गाडी बंद पडेल. असं चेहऱ्यावर मारल्यावर पण चेहरा पण स्वच्छ होते का? म्हणजे तुझा चेहरा स्वच्छ करायचा रे, बाकी काही इंटेन्शन नाही माझं. घरात चालू. सॉरी. अख्खा भिजत मोबाईल का पागल. तर मला जायचं आहे विशालच्या क्लासवर आणि थोडंसं काम आहे. त्यासाठी मला त्याने अर्जंट बोलवलंय. त्यासाठी मी असं मस्त तयार झाले, साडी वगैरे घालून. मी असं सहसा साडी कधी घालत नाही, पण म्हटलं आज साडी घालून जाऊया. चला तर मग जाऊयात विशालच्या क्लासवर. काय म्हणला का
साडी कस काय घातलीस आज? तू एकटाच भारी दिसावं का? भारी तर मी आधीपासून आहो जन्मतः भारी आहोत, जन्मतः भारी दिसणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आईला विचारावं लागल, तू मोठं असताना काय खाल्ला होतास, एवढा कॉन्फिडन्स कुठून आला चेहरा बघून? खाने से नहीं इंसान दम से भारी दिसता है. बरं पुढे बघून चल, नाही तर तोंडावर आपल्याशी. कसला दिसला लाव राजविंडा. विसल्या जबरी. अजून मी केलाय का तुझ्या पुढे? केला का? जाऊ द्या. शब्द फुटणार का? शब्दच नाहीत ना. जाऊ कंटिन्यू पुढे. भुईमुग मसाला चना याला म्हणतात मसाला चना. आणि ही मिळते आपल्या गोलाईत. गोलाईत म्हणजे सुभाष चौकात. आणि ही आवडते त्या शिमडीला. अख्खं ताट पार करायचा इरादा हिचा आता. अख्खं एवढं ताट एकदम मसाला चना गरमा गरम. झुप. This is a kaka who's serving the masala chana. बघणूक तसलं बघणूक डोळ्यात बोट घालीन. हो लिंबू टाका ना. हे बेवडे लोक लिंबू खातात. वाह वाह क्या स्वाद है, क्या स्वाद है. वाह वाह वाह. जबरी जबरी स्वाद, जबरी एकदम. कडक कडक. नो आय डोंट हॅव इट, आय डोंट हॅव इट. नो. गिळा तुम्ही स्वतः गिळा, तुम्ही स्वतः गिळा. अव गिळा की, अव गिळा की व. आणि विषय कसा आहे, आम्ही लई ब्रँडेड लोक आहो. एकदम असा माजलेले. तहान लागेल ती म्हण. तहान लागल्यावर साधं पाणी प्यायचं नसते म्हण, नारळ पाणी प्यायचं असते म्हण. कळालं का? ब्रँड बोलतोय इसको, ब्रँड. पे वड वड वड. मोटरनं पाणी पडलं नाही. वड ग तू. वड 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 पे. लई नाद. सुंदर अशा प्रकारे आमच्या दिवसाचा शेवट झालेला आहे. आणि या दिवसाच्या शेवटासोबत उद्याच्या दिवसाची तयारी आमची चालू आहे. तर आज जाता जाता तुम्हाला एक मी क्लू देऊन जातो की आम्ही उद्याच्या दिवसात, उद्याच्या पहाट, उद्याच्या सकाळी सकाळी कुठंतरी जाणार आहोत. आणि आमची आजच त्याची तयारी चालू आहे. आणि बायको लई मोठी खुश आहे. आता खुशीला तिच्या जागाच पूर्ण की ग माय. बॅग दे लवकर, बॅग दे लवकर. कुठं चाललीस, कुठं चाललीस सांग, नाही तर थांब. चापट दिलो बघ, चापट. हां चापट दिलो बघ. काय देऊ तुला? कुठं चाललीस सांग कधी. बर कोण कोण चाललो? मी पण आहो का सोबत? मला कसं माहित नाही मग कुठं जायचे ते. बर 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 बर. आता कसं आपटतो बघ तुला. तुला का असं चापटीतच गार. खन खन. किती वाजता जायचे आपल्याला? पहाटे 3ला. अरे बापरे, एवढा स्पेशल ठिकाणी कुठं जायचे? बर कुठं? उद्या बघू का? बर ठीक आहे, बघतो आणि सगळ्यांना दाखवतो. आज के लिए इतना का. बस चल सांग, बस चल 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 चल. पहिली फुर्सत में निकल चल. तर आजच्यासाठी एवढंच बस होतं. आजचा ब्लॉग संपला. टाटा बाय बाय खतम. चलो.